तर मीनाताईंच्या पुतळ्यावरती रंग फेकणाऱ्याला अटक झाली आहे। उपेंद्र पावसकर नावाच्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर आढावा घेतलाय, पाहूयात। त्यांच्या पुतळ्यावरती रंग टाकणाऱ्या आरोपीला उपेंद्र पावसकरला काल दुपारी 2 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मी सध्या उपेंद्र पावसकर जो प्रभादेवी येथील या इमारतीमध्ये राहत होता, ह्या इमारतीच्या बाहेर आहे। दुपारी 2 वाजता ताब्यात त्याला घेतले असल्याची इथल्या शेजाऱ्यांनी माहिती दिली। आपण सध्या घरातली आतमधली परिस्थिती आपण पाहू शकतो की कारण अनेक माहिती जी आहे ती उपेंद्र पावसकरच्या संदर्भात पुढे येत होती। बाळासाहेब ठाकरे यांचा जो खाजगी सुरक्षा रक्षक होता श्रीधर पावसकर, त्यांचा नातेवाईक असल्याचं सांगितलं जात होतं। याच उपेंद्र पावसकरचं आपण घर पाहू शकतो। अत्यंत अस्ताव्यस्त परिस्थितीमध्ये त्याचं घर जे आहे ते या ठिकाणी पडलेलं आहे, कारण की उपेंद्र पावसकर विक्षिप्त होता, मनोरुग्ण होता असं अनेक शिवसैनिकांकडून सांगितलं जात होतं। पद्धतीने शिवसैनिकांकडून आरोप होत होते की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती ज्या पद्धतीने कलर टाकला आणि त्यानंतर शिवसैनिकांकडून आरोप केले जात होते आणि त्यानंतर ठाकरे कुटुंबांशी संबंधित असलेल्या व्यक्तीचा हा नातेवाईक असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना जे आहे ते उधाण आलं होतं। परंतु स्थानिक नागरिकांनी आणि शेजाऱ्यांनी सांगितलं की तो विक्षिप्त होता आणि गेल्या 3 वर्षापासून एकटाच राहत असल्याची माहिती जी आहे ती शेजाऱ्यांनी दिलेली आहे। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।